मंडळी नमस्कार. आज ज्या पुस्तकाचं विश्लेषण मी करणार आहे त्याची सुरुवात अतिशय अंधारमय असली तरी मला खात्री आहे की हे पुस्तक आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातं. या पुस्तकाची सुरुवात एका प्रश्नापासून करतो. कल्पना करा, आपल्यापैकी जर कोणाला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे आता शेवटचे फक्त काही महिने उरलेले आहेत, ना 20 वर्ष, ना 10 वर्ष, ना 5 वर्ष, फक्त काही महिने, तर उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही काय कराल? जास्त पैसे कमवाल? आणखी एखादं घर विकत घ्यायला जाल? किंवा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यासोबत वेळ घालवाल? छान छान राहून गेलेल्या गोष्टी कराल? सगळे आवडते पदार्थ खाल? खरं तर बहुतेकांच्या बाबतीत असं काही घडत नसतं, पण एका माणसासोबत ते खरंच घडलं होतं आणि त्या माणसाचं नाव होतं रँडी पॉश. रँडीला डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं की तुझ्याकडे शेवटचे फक्त 3 ते 6 महिने आहेत. काय अवस्था झाली असेल विचारही करवत नाही. आज मी तुम्हाला रँडी पॉशची गोष्ट सांगणार आहे. त्याच्या शरीरात कॅन्सर पसरला होता, मृत्यू जवळ उभा होता, आणि तरीही जेव्हा रँडीला हजारो लोकांसमोर स्टेजवर यावं लागलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, निराशा नव्हती, दुःख नव्हतं. उलट तो हसत होता, मस्करी करत होता, आत्मविश्वासाने भरलेला होता. आणि काही क्षणांनी तर त्यानं सध्या मी किती फिट आहे हे दाखवण्यासाठी स्टेजवरच पुशअप्स मारून दाखवले. सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. जणू तो जगाला सांगत होता, हो मला माहिती आहे की माझ्याकडे काही महिनेच उरले आहेत, पण आज मी जिवंत आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण ताकदीने जगणार आहे. कल्पना करा, आपण किती जण छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातो. व्यवसायातील तोटा, नोकरीचा ताण, लोकांची टीका, एखादी योजना फसणं, मनासारखं यश न मिळणं. आणि इथे एक माणूस उभा आहे ज्याला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली आहे आणि तरीही तो जीवनाचा उत्सव साजरा करतोय. तो माणूस म्हणजे रँडी पॉश. रँडीचं हे जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे द लास्ट लेक्चर. रँडी पॉशचं वय तेव्हा 47 होतं. उत्तम करिअर, सुंदर कुटुंब, 3 लहान मुलं आणि अचानक मृत्यूची बातमी. पण त्यानंतर त्यानं काय केलं? हे इतकं विलक्षण होतं की आज जवळजवळ 20 वर्षांनंतरही जगभरातली लाखो लोक त्याच्याबद्दल बोलतात. 20 सप्टेंबर 2007 अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचं सभागृह खचाखच भरलेलं होतं. या विद्यापीठाची एक परंपरा आहे की एखादा निवृत्त प्रोफेसर त्याच्या निवृत्तीआधी त्याला एक शेवटचं लेक्चर त्याच्या विद्यार्थ्यांसमोर, सगळ्या शिक्षकांसमोर द्यायचं असतं. आणि आज रँडी पॉशचं शेवटचं लेक्चर त्या सभागृहामध्ये होणार असतं. जवळपास 1001 विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र, कुटुंबीय तिथे रँडीला ऐकायला आलेले असतात. वातावरण अतिशय तणावपूर्ण. सर्वांना रँडी पॉशच्या आजाराबद्दल, त्याच्या कॅन्सरबद्दल माहिती असतं की रँडी आता थोडे दिवसच या जगामध्ये असणार आहे. ही जाणीव तिथल्या स्तब्धतेमध्ये जाणवत राहते. सगळ्यांना माहिती आहे आज काहीतरी वेगळं घडणार आहे, कारण आज बोलणारा माणूस फक्त एक निवृत्त होणारा प्राध्यापक नाही आहे, तर तो मृत्यूशी झुंजणारा माणूस आहे. आणि कदाचित तो ह्या जीवनातनंच निवृत्त व्हायला निघाला आहे. काही आठवड्यांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे की तुझ्या यकृतामध्ये अनेक ट्यूमर आहेत, आता उपचार शक्य नाही आहेत, तुझ्याकडे कदाचित 3 ते 6 महिने असतील. आपण असतो तर कदाचित घरी बसलो असतो, नशिबाला दोष दिला असता, रडलो असतो, जगावर राग काढला असता. पण रँडी पॉशने काही वेगळंच केलं. त्यानं ठरवलं आपला जो काही उरलेला वेळ आहे तो मृत्यूचा विचार करण्यात घालवायचा नाही,
तर जीवनाचा उत्सव साजरा करण्यात घालवायचा. रँडी पॉश यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्यांना स्वप्न पाहायला आवडायचं. आजूबाजूचे लोक म्हणायचे, अरे मोठी स्वप्न बघू नकोस. पण रँडीचं मत वेगळं होतं. त्यांच्या मते स्वप्न पूर्ण झाली नाहीत तरी चालतील, पण स्वप्न ही पाहिलीच पाहिजे. ती नाही पाहिली तर आयुष्य अपूर्ण राहील. लहानपणी त्याला अंतराळवीर व्हायचं होतं. अमेरिकेची जी NFL टीम आहे फुटबॉल, त्याच्यामध्ये खेळायचं होतं. डिझनीमध्ये काम करायचं होतं. जगात काहीतरी असं वेगळं करायचं होतं. अर्थात रँडीची सगळी स्वप्न काही पुरी झाली नाहीत, पण त्यातून त्यांनी काहीतरी अधिक मौल्यवान मिळवलं. जीवनाचे धडे. रँडी सांगतात, त्यांना फुटबॉल खूप आवडायचा. पहिल्या सरावाची गोष्ट त्यांनी खूप छान सांगितली. पहिल्या दिवशी जेव्हा ते मैदानावर गेले, त्यांना वाटलं की आज कोच मस्त खेळ शिकवतील, रणनीती शिकवतील. पण संपूर्ण सराव पूर्ण झाल्यानंतर एकदाही चेंडू बाहेर आला नाही आणि लहानगा रँडी निराश झाला. तो कोचकडे गेला आणि म्हणाला, आज आपण फुटबॉलच खेळलो नाही. कोच हसले आणि म्हणाले, चेंडू नसताना जे शिकतोस तेच फुटबॉलमधलं सर्वात महत्त्वाचं असतं. आणि नंतर रँडी म्हणतात, हा धडा फक्त फुटबॉलसाठी नव्हता, तो आयुष्यासाठी होता. आपण बहुतेक वेळेला परिणामांवर लक्ष देतो. पैसा, पद, यश, प्रसिद्धी. पण त्यामागची शिस्त, परिश्रम, सातत्य ह्याकडे दुर्लक्ष करतो. या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध विचारांपैकी एक आहे ब्रिक वॉल्स. रँडी म्हणतात, आपल्या मार्गात येणाऱ्या भिंती आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर त्या तपासण्यासाठी असतात. आपल्याला ती गोष्ट खरंच किती महत्त्वाची आहे हे पाहण्यासाठी असतात. हा विचार खूप साधा वाटतो, पण त्यामध्ये अफाट ताकद आहे. आपण जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा आपण समजतो की कथा संपली. रँडी म्हणतात, नाही, ती सुरुवात असते. तुमची परीक्षा सुरू झालेली असते. त्यांना डिझनीमध्ये काम करायचं होतं. डिझनीमधून अनेक वेळा त्यांना नकार मिळतो. दरवाजे बंद झाले, लोकांनी नाही म्हटलं, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. आणि शेवटी एक दिवस त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं. आयुष्यात यश मिळाल्यावर अनेक लोक अहंकारी होतात, पण रँडीची वेगळीच शिकवण आहे. ते म्हणायचे, लोकांमध्ये गुंतवणूक करा, लोकांना संधी द्या, लोकांवर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असतं. कधी कधी ते दिसायला वेळ लागतो इतकंच, पण असतं हे नक्की. आता विचार करा, ज्याला काही महिन्यातच मृत्यू येणार आहे, तो काय बोलत असेल? मृत्यूबद्दल, भीतीबद्दल, दुःखाबद्दल? नाही, रँडी सतत जीवनाबद्दल बोलत होते. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती, आपण सर्वजणच मरतो. फरक एवढाच की काहींना तारीख आधी कळते, बाकीच्यांना कळत नाही. हे वाक्य ऐकताना सभागृहामध्ये शांतता पसरली होती. कारण ते सत्य होतं. आपण भविष्याची हमी असल्यासारखं जगत राहतो. उद्या करीन, पुढच्या वर्षी करीन, निवृत्त झाल्यावर करीन, वेळ मिळाला की करीन. पण वेळ कोणाला हमीने मिळतो? रँडीच्या आजाराने त्यांना एक भेट दिली होती. त्यांना आयुष्य किती उरलं आहे याची जाणीव दिली होती. आणि त्या जाणीवेनं त्यांना प्रत्येक दिवस हा अमूल्य असा वाटू लागला होता. या संपूर्ण कथेत सर्वात भावनिक भाग येतो जेव्हा आपण त्यांच्या कुटुंबाकडे पाहतो. त्यांची पत्नी आणि 3 लहान मुलं. त्या मुलांपैकी कुणालाही अजून समजलेलं नव्हतं की त्यांचे बाबा फार काळ त्यांच्याबरोबर राहणार नाही आहेत. एक वडील म्हणून ही कल्पना किती वेदनादायक असेल, आपण कल्पनाही करू शकत नाही. पण रँडीनी स्वतःवर दया केली नाही.
त्यांनी एक वेगळा विचार केला. मी गेल्यावर माझी मुलं मला कशी बरं ओळखतील, कशी बरं मला आठवतील? त्यांना फक्त एक फोटो नको होता, त्यांना फक्त आठवणी नको होत्या, त्यांना त्यांच्या मुलांसाठी जीवनाचे धडे ठेवायचे होते. आणि म्हणून ते जे काही व्याख्यान होतं, लेक्चर होतं शेवटचं, ते खरं तर विद्यार्थ्यांसाठी नव्हतं, ते त्यांच्या मुलांसाठी होतं, ते त्याच्या पत्नीसाठी होतं, ते भविष्यासाठी होतं, एक जिवंत वारसा. व्याख्यानाच्या दिवशी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असतो. त्यांचं हे शेवटचं लेक्चर संपतच आलेलं असतं. रँडी काही क्षण थांबतात आणि अचानक त्यांनी पत्नीबद्दल आपल्या बोलायला सुरुवात केली. त्यांनी तिचे आभार मानले, तिच्या धैर्याचं कौतुक केलं आणि सर्वांसमोर तिच्यावर प्रेम व्यक्त केलं. सभागृहामध्ये बसलेले अनेक लोक अश्रू पुसत होते, कारण तो क्षण अभिनय नव्हता, ते खरं प्रेम होतं. रँडीचं आणखी एक वाक्य मला खूप आवडतं. ते म्हणतात, तक्रार करण्यात वेळ वाया घालवू नका, कारण तक्रारीने काहीच बदलत नाही, कृतीने बदलता येतं. आपण अनेकदा परिस्थितीला दोष देतो, नशिबाला दोष देतो, सरकारला दोष देतो किंवा इतरांना दोष देतो. पण रँडी म्हणतात, तुमच्या नियंत्रणामध्ये काय आहे ह्याच्यावर लक्ष द्या. आणि कदाचित याच कारणामुळे ते शेवटपर्यंत आनंदी राहिले, कारण त्यांनी गमावलेल्या गोष्टींकडे पाहिलं नाही, तर उरलेल्या गोष्टींकडे पाहिलं. 25 जुलै 2008 रोजी रँडी पॉश यांचं निधन झालं, अवघ्या वयाच्या 47व्या वर्षी. पण खरी गोष्ट अशी आहे की काही लोक शरीराने जातात, विचारांनी नाही. आज जवळजवळ 2 दशकांनंतरही त्यांचं ते शेवटचं व्याख्यान लाखो लोकांना प्रेरणा देत राहतं, कारण त्यांनी आपल्याला मृत्यूबद्दल नाही तर जीवनाबद्दल शिकवलं. मित्रांनो, हे पुस्तक वाचून आणि रँडी पॉश यांची कथा ऐकून, ते शेवटचं लेक्चर यूट्यूबवर प्रत्यक्ष पाहून माझ्या मनामध्ये एक प्रश्न उरला. जर आपल्यालाही माहिती असतं किंवा आपल्याकडे फक्त काही महिने उरलेले आहेत याची जाणीव असती, तर आपण काय बरं वेगळं केलं असतं? कोणाकोणाला फोन केला असता? कोणाला माफ केलं असतं? कोणाला मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो असं सांगितलं असतं? कुठलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावलो असतो? आणि जर त्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत, तर त्या करण्यासाठी आपण उद्याची वाट का पाहतोय? कदाचित रँडी पॉश यांचा सर्वात मोठा संदेश हाच आहे, जीवनाची लांबी आपल्या हातात नसते, पण त्याची खोली, त्याचा अर्थ, त्याची गुणवत्ता पूर्णपणे आपल्या हातात असते. मित्रांनो, द लास्ट लेक्चर हे पुस्तक फक्त रँडी पॉशची गोष्ट नाही आहे. हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा आरसा आहे. या पुस्तकातनं मला जे मिळालं ते सांगतो. पहिलं म्हणजे बालपणीची स्वप्न जगा, ती वेगळी असली तरी ती तुमची आहेत, त्यांना सोडू नका. दुसरं, ब्रिक वॉल्स म्हणजे अडथळे नाही आहेत, ते तुमची परीक्षा आहे की तुम्हाला ते खरंच हवं आहे का. तिसरं, वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, ती कुठे आपण गुंतवतो याच्यावर आपलं भविष्यातलं आयुष्य ठरतं. चौथं, जे लोक तुमच्यावर कठोर असतात ते तुमचे सर्वात मोठे शिक्षक असतात, ते काळजी करतात म्हणूनच कठोर असतात. पाचवं, दुसऱ्याच्या स्वप्नाला मदत करणं हेच जगण्याचं सर्वात मोठं सुख आहे. आणि सहावं, हे सर्वात महत्त्वाचं, की आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते किती खोल आणि सच्चे आहे हे महत्त्वाचं आहे. रँडी पॉश फक्त 47 वर्ष जगले, पण त्यांचं आयुष्य कोट्यावधी लोकांच्या आयुष्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण होतं. मित्रांनो, हे पुस्तक नक्की वाचा. वाचायला जमलं नाही तर यूट्यूबवर त्यांचा तो शेवटच्या लेक्चरचा संपूर्ण व्हिडिओ जसाच्या तसा आहे तो पहा. रँडी पॉशचं ओरिजिनल लास्ट लेक्चर बघून तुम्हाला खूप काही त्यातनं मिळेल अशी मला खात्री आहे, आणि ते तुम्ही विसरूच शकत नाही. एक प्रश्न स्वतःला विचारा की आज रात्री
समजा मला माझं शेवटचं व्याख्यान करायचं असेल, लेक्चर द्यायचं असेल, तर माझ्या आयुष्यातली कोणती गोष्ट मी सांगेन, हा प्रश्न उत्तर मागत नाही आहे. हा प्रश्न आपल्याला दिशा देतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात कुठली ब्रिक वॉल आली होती, ती तुम्ही कशी ओलांडली, हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक कॉमेंट मी वाचत असतो, त्याला जमेल तसं उत्तर देत असतो. आणि फक्त मीच नाही तर आपण सगळेच जण एकमेकांचे कॉमेंट्स वाचत असतो. तर तुमच्या कॉमेंटमुळे इतरांनाही काही गोष्टी शिकता येतील, एकमेकांचे अनुभव आपण ऐकून घेऊ. मला असं वाटतं की हा प्रवास, समजण्याचा जो प्रवास आहे तो असाच चालू ठेवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. काळजी घ्या. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबतो.